समस्या आहे गडचिरोलीच्या काही भागात आहे, भंडाऱ्यात आहे. सर, विरोधक म्हणतात की पाणी टंचाईवर सरकार गंभीर नाही. पाळ्या धनगरवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पारदीवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळ योजना अजून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मग अमृत योजनेमध्ये असेल अनेक योजना या ठिकाणी आणल्या आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सरकारच्या माध्यमातून पैसा उपलब्ध झाला. आता खरं तर 20 लोकांचे पाळे आहेत, 30 लोकांचे पाळे आहेत, 30 घरांचे पाळे आहेत, मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या ठिकाणी नळ योजना पोहोचवणे अजूनही सरकारला शक्य झालं नाही. 65 वर्षे काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं. 10 वर्ष माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये आपलं सरकार आल्याबरोबर या सर्व वाड्या पाळ्या धनगरवाड्या पारदीवाड्यावर नळ योजना देण्याचा प्रयत्न तरी केला आहे आणि आज त्या नळ योजना पूर्ण तयार होणे. कारण एखाद्या आदिवासी वाड्यामध्ये एखादी नळ योजना करायची असेल त्याचे खूप त्या ठिकाणी ती योजना तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करावी लागतं. एवढ्या मोठ्या वाड्या पाड्यावर पाईपलाईन नेणे, तिथे नळ योजना पोहोचवणे याकडे थोडा वेळ लागतो. ही गोष्ट खरी आहे, थोडा वेळ झाला आहे. त्यामुळे परवाची गंभीर घटना घडली. अशा अनेक घटना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या त्या ठिकाणी टंचाईमुळे होतात आहे. हे विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता हे चांगलं नाही की पिण्याच्या पाण्याकरता एखादी आत्महत्या व्हावी किंवा एखादा दुर्घटना व्हावी किंवा एखादी त्या ठिकाणी घटना घडावी, कोणाचा जीव जावा, हे काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं की सरकारच्यामध्ये लक्ष टाकेल आणि ज्या योजना केंद्र सरकारच्या निधीतनं राज्यामध्ये मंजूर आहे, कामं चालू आहे, ती कामं तातडीनं पूर्ण करण्याकरता मी माननीय मंत्री पाणीपुरवठा आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि ज्या योजना अपूर्ण आहे त्या अपूर्ण योजना पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, त्या पूर्ण करू. काँग्रेसच्या मंजूर झाल्या तिथे निधी अखर्चित राहतो, अशा ठिकाणी काही कारवाई होणार आहे का? नाही, ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर नळ योजना मंजूर आहे. मला वाटत नाही की या राज्यातले कुठलं वाडे आहेत की ज्या ठिकाणी योजना मंजूर नाही आहे. योजना तयार करण्याकरता उशीर होतो आहे. काही उशीर कॉन्ट्रॅक्टर करताय, काही उशीर आमच्याकडनं होतो आहे, सरकारकडनं काही उशीर टेंडर प्रक्रियेमध्ये होतो आहे. पण आता टाईम बाउंड शेवटी ठरलं पाहिजे की टाईम बाउंड वेळेमध्ये टाईम बाउंड कार्यक्रम तयार करून एक निश्चित कार्यक्रम तयार करून ज्या योजना मंजूर आहेत त्या योजनेचे काम पूर्ण केले पाहिजे. काही योजना कॉन्ट्रॅक्टर अपूर्ण सोडून पडून गेल्या आहेत. काही योजना कॉन्ट्रॅक्टर अपूर्ण सोडून पडून गेलेल्या आहेत. त्या योजना सुद्धा पुढच्या काळामध्ये पूर्ण कराव्या लागेल. काँग्रेसच्या समाज मुंबईमध्ये आक्रमक झालेला आहे, त्यावर सरकार काही तोडगा काढणार आहे का? आक्रमक झालाय मंदिर तोडल्यामुळे, त्यामुळे सरकार त्याच्यावर काही बोलणार आहे का? नाही, मी माननीय आशिष शेलारजी यांच्याशी यावर बोलेल आणि माननीय आशिष शेलारजींना त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये चर्चा करायला विनंती करेल. मला वाटते आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री आमचे मंगलप्रसाद लोढाजी हे त्या ठिकाणी आहेत. त्यांना मी सांगेल की माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतील की त्यामध्ये तोडगा काढला पाहिजे, काय त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. काँग्रेसच्या काळात टाळा लावला जायचा शिवसैनिकांवर, आताही तशाच धमक्या येत आहे. उद्धव ठाकरे म्हटलं खोटाडे आहेत. आता मला असं वाटतं त्यांची पायाखालची वाळू घसरली आहे. उद्धव ठाकरेचा जी पार्टी आहे ती आता डिमॉरलाइज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.